मम्मीचं जीवन आता यावर आहे आणि हे फायनल आहे. हे घर पनवती पनवती बोलतात. तुम्हाला खर्चायचं बजेट आहे का काय आहे? तर आज विषय खूप मोठा निघणार आहे घरामध्ये, कारण की मम्मीवरून काहीतरी सीन झालेला आहे आणि आता आजी पण काहीतरी बोलणार आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिसेलच नक्की काय टॉपिक आहे ते आता आजी सांगतीलच तुम्हाला. तिथून पुढे आपल्या घरामध्ये पैशाची भरपूर बचत करावी लागणार असं मला वाटतंय. तरी पण दीदी आता खर्चावर खर्च करत चालले. हा टॉपिक निघालाय. हे घर पनवती पनवती बोलतात. तुम्हाला खर्चायचं बजेट आहे का काय आहे? घरात खर्च करायची तारीख आहे, बजेट आहे तुमच्याकडं सारखं तारीख आहे. कशाला पाहिजे त्या चपला बिपला? कशाला पाहिजे का तुला? फालतू खर्च करतात. कसा पगार पुरणार असं केल्यावरती? आणि मग मनावर एवढे पैसे जातात तेवढे पैसे जातात. मग जात नाही का पैसे? एवढे? नाही मी घरात एवढे पैसे घरात पैसे देत नाही का मी? देते तर खर्च किती पण करते? मी घरात किती हजार दिले? अगं पण तू किती खर्च करती? खर्च करायला तर देते ना तेवढे खर्च पैसे. पण नाही करती ती. करू दे ना तुम्ही मग सांगा, काय. आपण एवढा खर्च करत असतो का? आणि घर पनवती बोलते. हा घरात पुरत नाही. दव्याला गेले, दव्याला तर लागणारच आहे. डॉक्टर तर करावंच लागणार आहे. मग घर खर्चात आला का? डॉक्टर तर जगायसाठी सगळं काय करावंच लागतं पण ना. फिरायला पण तर पाहिजे ना, शॉपिंग करायला पाहिजे, कपडे घ्यायला पाहिजे. आपण तर कामाला जातो, चांगलं चांगलं राहायला नको काय? मग चांगलं राहायचं तर का 2-2 हजार एका दिवसाला उडवायचे? मग काय आलं? पैशाची किंमत करा. जास्त शायनिंग मारू नका. तर मम्मीचा सीन असा झालेला आहे की आता डॉक्टरांनी फायनली सांगितलंय की ऍडमिट तर नाही करायचं आहे. तर विषय काय मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो. तर मम्मी आता तू जे आणलंय ते दाखव मला आधी, सर्वात आधी. अस्तमाचं पंप अस्वचा पंप कुठे आहे. ठेवला तू? इथे ठेवलाय. नाही याच्यात. तिथे नाही ठेवलाय. एक मिनिट. तर पंप आणलाय आणि आता पूर्णपणे मम्मीचं जीवन यावरती असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला तर माहिती असेल पंप कशासाठी लागतो ते. जसं श्वास घ्यायला त्रास होत असेल तर पंप लागतो आणि याच्यावर आता मम्मीचं पूर्णपणे जीवन आहे. तर पूर्ण विषय काय झाला ते आता आपण मम्मीला विचारूया. डॉक्टर नक्की काय बोलले ते आणि दीदी का करते तरी पण खर्चावर खर्च करते ते पण तिला आपण विचारणार एकदम. सांग जरा काय बोलले डॉक्टर तुला? पंप का घ्यायला सांगितलंय तुला यावेळी? अरे दमा लागतो ना, दम लागतो ना हा, आणि श्वास घ्यायला तकलीफ होतो. तर आपण आता ऍडमिट नाही करायला सांगितलंय. हा ऍडमिटचं नंतर बोलले, पण पहिलं असतानाच तर पहिलं एक प्रॉब्लेम बरा होते. हा, म्हणजे आता तुझं जीवन याच्यावरती असं सांगितलं त्यांनी. हा, मग तू जास्त पंप यूज करणार म्हणजे? जास्त नाही, त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच. तुम्हाला काय वाटतं जास्त पंप यूज केला पाहिजे की नाही दिवसातून तिने? एवढं डॉक्टरनी सांगितलं तेवढंच केलं पाहिजे ना. हा ते तर आहे. जास्त नाही पंप यूज करायचा तू. आणि नंतर मग हे झाल्यावर डॉक्टर परत चेक करणार, ब्लड चेक अच्छा. करणार, सगळं चेक करून बघणार. मग मग तिथून पुढे डिसिजन सांगणार काय. डिसिजन सांगणार काय ते. हा. आता तुम्ही याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे की पंप तिला म्हणजे उपयोगी पडेल की नाही पडणार? उपयोगी पडेल ना. हा पडेल. पंप म्हणजे डॉक्टरनी सांगितलं तसं 2-3 वेळा पंप घेतला पाहिजे ना. हा, पण ती आजारी खरंच म्हणजे परत पडेल की नाही पडणार म्हणजे? नाही पडणार. पंप जर सारखं चालू टायमिंग वर तिने ते प्रयत्न केले तर ती नाही पडू शकत ना. हा ते पण राईटच आहे. हा? ते पण राईटच तिने आहे पण बरोबर सांगितल्या वेळेवर ते जर केलं तर तिला काय फरक पडणारच 100%. ते तर आहे. आताच थोडा पडलाय तर नंतर तर पडेलच ना. पडणार ते तर नक्कीच आहे. बट जर आई तुला वाटतंय की तुला पण काळी मशरी खायची कमी करावी लागेल आता. ही मशरी खूप खाते, मशरी पण खूप खाते. एक तास लावते दिवसातून. मशरी बी कमी करायला लागेल. ते पण कमी करावं आणि लागेल. तुम्ही दोघांनी भांडणं पण कमी करा. आम्ही भांडणं कमीच करतो, बट हिचा जो खर्च चालू आहे ना सध्या तो खूप जास्त चालू झालाय. करणार ना, खर्च करणार. तुझा कोणत्या खर्च मिनिंगने करा. खर्च करते तू? तुझा करते. आपल्या दोघांवर जिम्मेदारी तुला माहिती असून पण तू खर्च करते. मला माहिती माझी जिम्मेदारी केवढी आणि केवढी पार पाडायची ते. कळलं? बट तू खर्चावर खर्च करतेस. करते तर मग आज पण तू खर्च करायला गेलेलीस. करते मी. का करायचा खर्च? तुम्हाला वाटतं याच्यावर खर्च केला पाहिजे की घरात की नाही केला पाहिजे? दोघांनी पण कंट्रोल केलं पाहिजे. किती कंट्रोल करायला सांग आता तू. तुझं स्वतः करतच नाहीस कधी. तरी भरपूर ती आजारी ज्यावर आता पंपाची जिम्मेदारी आहे. एकटं रडताय, मी एकटीने तुमच्या दिरांना कसं सांभाळलं? तोच विचार माझ्या पण मनात आलेला आधी की मम्मीने एवढं सगळं कसं केलं असेल ते आता तुला पण बघायचंय. माहितीये मला, म्हणून मी जिम्मेदारी घेते. आपण समजलं? जिम्मेदारी घेते तशी म्हणजे पण सगळं ती पण झालंय. जबाबदारी घेते. ती आता मम्मीला कामाला जाऊ नको म्हणती, घरात बस बोलती. परत घरी यायला काम पण करते सगळं. ती घरी येऊन जेवण बिवण हा. बनवती, मम्मीला काम करून देत नाही, कामाला जायला मना करती. आता अहो ते सगळं बरोबर आहे, बट हिने घरात थोडं फायनान्शियली सपोर्ट केला पाहिजे की नाही? हा. ते पण मी म्हणते मम्मीला, बाकी काही म्हणतच नाही मी. फायनान्शियली किती सपोर्ट करते मी, सांग त्याला. काय करते तू सांग जरा मला. जाऊ दे रे. काय केलंस? जाऊ दे, थोडी लाडकं असतं ते. अरे बट एवढा खर्चावर खर्च करते ती. करू दे, जाऊ दे.
थोडंफार केल्याने काय होत नाही, जाऊ दे. पण आता पंपाचा त्रास आहे तर आपण घरामध्ये जास्त रिस्पॉन्सिबल आहे आम्ही दोघं, तर तिने तेवढं केलं पाहिजे ना. मग तिला कळेल हा. असते असती. ठीक आहे, ती जेवण वगैरे बनवते म्हणून आपण काय बोलू नाही शकत जास्त, बट याचा अर्थ असा नाही की तू जास्त खर्च करायचा. ठीक आहे, बरोबर की नाही? मग तेच मी माझं म्हणणं आहे. बट मम्मीला मला असं वाटतं की आजी की हिला आता इलाजावर इलाज पडला पाहिजे, हिला की हिने जो पंप घेतला आता त्याचा इलाज पूर्ण पडला पाहिजे, की तिचं करायचं आता ऍडमिट ते नाही झालं पाहिजे. हो बरोबर. ते हा. किती वेळा सांगितलंय तू, तुला दवा तुला ज्या सांगितलंय त्या हा. पद्धतीने कर ना. देणार. बरोबर. हा? म्हणजे तुला काय डॉक्टर लागणार नाही परत. मग आता तू जर, आणि ही म्हणते की मला कामाला पण जायचंय, हिला सांगा जरा. नाही, कामाला तर एवढ्या लांब नाही जाऊ शकत. मग तेच सांगितलं किती वेळा. जवळच्या जवळ भेटलं तर चालेल. बट का करायचंय जॉब तुला? आम्ही दोघं कशासाठी? नाही करायचंय. नाही, काम तर करायला पाहिजे. मग बट कसं कोणतं का कशाला काम करायचंय? माझं सोपं तिथं जास्त कमवती, इथं तिथे पोटापुरतं तरी म्हणजे हालचाल झाली पाहिजे ना मग तिची बाई, पण. कसं पोट भरण आपलं हा? एवढं. हालचाल तर झाली पाहिजे ना. घरात बसून अजून तिचं काय वजन जास्त आहे, अजून वजन वाढल. बट ती ना जॉबचं पण जास्त टेन्शन घेते, त्यामुळे मी तिला सांगितलंय की जॉबला जाऊ नको सध्या तरी, जॉबचं वगैरे टेन्शन नको सध्या घेऊ. नाही गेली सध्या तर आम्ही दोघं आहोत, तरी पण तुझा विचार चालू असतो. डॉक्टरचे रिपोर्ट सगळे तुला दाखवेल मग जाईल. एकदम ते बघा, okay तरी पण बोलते की जायचंच आहे. Okay आता झालं रिपोर्ट बघा. चांगले आले तर जायलाच पाहिजे ना. हा ठीक आहे. आता जर तरी पण अजून टाइम आहे भरपूर, 4-5 महिने नंतर बघायचं आपण. तोपर्यंत आपल्याला बेड रेस्ट दिली तर आपण तुमच्या घरात बापाने बसायचं. ठेवलंय job. नाही तोपर्यंत मी आहे ना जॉबला. मी सांगते काय होते, मी आहे जॉबला, मी जातोय जातोच आहे ना मी. आणि दीदी पण आहे त्या जॉबला, आम्ही दोघं जण आहेत. तुला जायची गरज नाहीये सध्या तरी. पोटाला तर खायला भेटेल ना. हा, नाही नाही, पोटाला काही आहे तर तरी. उपाशी तरी मग नाही राहणार. करतोय ना आम्ही दोघं जण काहीतरी. ती करते ना घरात येऊन काम, जेवण वगैरे बनवते ना, मी पण करते ना, बस झालं. जॉबला जाती, जेवण मग बनवती, अजून काय जेवण करणार? सगळं करते ती, फक्त काय थोडी किरकिरी करते ती. पण ती किरकिरी करते, किरकिर तर पाहिजेच आहे आयुष्यामध्ये, आहे की नाही? पाहिजे आवाज हा. काढे. तू इकडे ये फक्त, मला देऊन दाखव तुझ्या पण मारतो की नाही बघ आता तू. इकडे ये. तू ये फक्त इकडे आतमध्ये. काम करते म्हणून काय बोलत नाही मी तिला. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ काढलेला आणि हा खरं म्हणजे पोस्टपोन व्हिडिओ नव्हता, की रिअलिटी आपण दाखवली व्हिडिओमध्ये. आज रिअलिटी दाखवली की नाही. जो व्हिडिओ आपला होता टॉपिकमध्ये ते बोलायचं होतं, तेच मी टॉपिकमध्ये दाखवले, तुम्हाला पण माहिती आहे. आणि हा आजी पण त्याच्यासाठी झालेला की नक्की विषय काय आणि टॉपिक सांगण्यासाठी सगळेजण इथे उपस्थित होते, आहे की नाही मम्मी? एकदम आमचा घरचा प्रॉब्लेम आम्ही आमच्या पद्धतीने केला ते पण ठीक आहे. हा बरोबर. तर तू सध्या तरी 4-5 महिने कसला विचार नाही करायचा, ठीक आहे? त्यांनी जे सांगितलंय तेच तू ठेवायचं मनामध्ये. आता गावाला हा व्हिडिओ आजी पण बघणार आहे, त्यामुळे लक्षात ठेव जरा, आहे की नाही? आजी पण गावाला व्हिडिओ बघणार आहे हा. काम नाही मग? करायचं. काम थोडे दिवस करायचंच नाही. 10,000चा एक टाइम रिपोर्ट काढला, काय फायदा? परत काय फायदा मग? कामाला जाणार, परत 10,000 रुपये तिथेच जाणार. परत मग? दवा करायचा, काय फायदाच नाही ना. फायदा नाही. आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे तू जर आता जर फायदा केलास ना, तर नंतर तुला हॉस्पिटलची गरज नाही लागणार. ते पण लक्षात ठेव जरा, ठीक आहे? तर आता तुला कामावरती नाही जायचंय, समजलं? This is the final. फायनल आणि फायनल आहे की नाही? फायदा. फायनल आता संपलेला इथे विषय. तर आता इथे फायनल केलेला आम्ही हिला. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल मी तुमच्यासाठी. तर आता मी व्हिडिओ इथे एंड करतोय. तर सगळ्यांनी इथे बाय करून घ्या. बाय कर आजी. इथे आजी आले आणि आजीने मस्त की टॉपिक सांगितलं की नक्की टॉपिक काय होतं. त्यांनी पण सांगितलं, मम्मीला समजावून सांगितलं, आता ठोकून समजून सांगितलं की कुठे जायचं नाही जॉबला. आणि दीदीनी पण थोडं काय सांगितलंय की दीदी आता खर्च करते. दीदीचा पण विषय टॉपिक मी काढलेला याच्यावरती. दीदी तू पण आता शॉपिंग कमी करायची, तिला विचारू आपण खरंच करणार आहे काय शॉपिंग कमी करायची, समजलं का? Shut up, okay? आता ते इथं ऐकत नाही माझं कधी. भेंडी समजेल तुला पण. तर मम्मी तुला पण सांगितलं, लक्षात ठेवायचं आता तू, ठीक आहे? तर आता मी इथे व्हिडिओ एंड करतोय. त्यामुळे सगळ्यांना बाय करून घे, तू पण बाय कर. सगळे बोलले तू टेक केअर, घरीच राहायचं, सर्वांनी सांगितलं तुला, ठीक आहे? समजलं? तर आता टेक केअर आणि घरी राहायचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय, बाय, बाय 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 बाय. नक्की एका नवीन व्हिडिओमध्ये मी नक्कीच लवकर व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय.